राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आणि कोल्हापूरच्या औद्योगिक इतिहासातील सुवर्णपान असलेली राजर्षी छत्रपती शाहू मिल आज अक्षरशः मोडकळीस आली आहे। वारंवार आंदोलनं, निवेदनं आणि मागण्या करूनही राज्य शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप शाहूप्रेमी करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाला पुन्हा एकदा धार आली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाबरोबरच उद्योग, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाचा विचार करून उभारलेल्या औद्योगिक चळवळीचं महत्त्वपूर्ण प्रतीक म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू मिल। हजारो कुटुंबांना रोजगार देणारी आणि कोल्हापूरच्या औद्योगिक ओळखीचा आधार ठरलेली ही मिल आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतेय। मिल परिसरातील अनेक ऐतिहासिक इमारती आज धोकादायक अवस्थेत आहेत। काही इमारतींची छते कोसळली आहेत, तर अनेक ठिकाणी छप्परं पडली आहेत। खिडक्या, दरवाजे आणि तावदानं उन्मळून पडली आहेत। भिंतीवर आणि छतांवर मोठमोठी झाडं उगवली असून संपूर्ण परिसर भग्न अवस्थेत पोहोचलाय। ही अवस्था केवळ एका वास्तूची नाही, तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाची होत असलेली पडझड असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता। शाहू मिल परिसरात विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून या वास्तूची ओळख राज्यभर पोहोचवण्यात आली होती। मात्र त्यानंतर हा उपक्रम थांबला आणि पुन्हा एकदा दुर्लक्षाचं चित्र समोर आलं। शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी यासाठी शाहू मिल बचाव समिती, शाहूप्रेमी आणि विविध सामाजिक संघटना सातत्यानं आंदोलनं करतायत। अनेक वेळा शासनाला निवेदनं देण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला, मात्र महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ आणि राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठीही वेळ दिला जात नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर यांनी केलाय। या महाराष्ट्रातलं 3 इंजिनाचं सरकार मुंबईतल्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर चहा पाण्याला तुम्ही दर महिन्याला 2 कोटी रुपये खर्च करता आणि उठता पुसता तुम्ही ज्यांचं नाव घेता त्या शाहू महाराजांची मिल चालू करायला या शासनाकडं 80 कोटी रुपये नाहीत। अरे पैसे नाहीत ते नाहीत, शाहू महाराजांचे वंशज आणि विद्यमान खासदार गेले 3 महिने मुख्यमंत्र्यांकडे शाहू मिल संदर्भामध्ये भेटीसाठी वेळ मागतायत की तुम्ही वेळ देऊ शकत नाही। तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव घ्यायचा अधिकारच उरला नाही। ज्या राजानं रयतेच्या लोक हाताला काम मिळावं म्हणून पदरच्या पैशानं मिल उभा केली, जी इतके वर्ष उभा आहे व्यवस्थित, तुमच्यासारखं आज रस्ता बांधला आणि उद्या भेगा पडल्या असला प्रकार नाही। ही शाहू मिल चालूच झाली पाहिजे असा कोल्हापूरकरांची इच्छा आहे आणि ती शाहू मिल आम्ही चालूच करून दाखवणार। मुंबईला तुम्ही आम्हाला भेटत नाही, आता तुम्ही कोल्हापूरला येत आहात, किमान एकदा या मिलची आज काय अवस्था आहे ही अवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी 8 तारखेच्या दौऱ्यावेळी स्वतःच्या डोळ्यानं ही शाहू मिल येऊन बघितली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि पालकमंत्री सुद्धा सगळं करतायत, परंतु शाहू महाराजांच्या नावची शाहू मिल चालू करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत, हेही दुर्दैव आहे। त्यामुळं वेळ निघून गेलेली नाही, वेळीच शासनानं जागं व्हावं, नाहीतर कोल्हापूरच्या लोकांनी एकदा मनात घेतलं तर हे आंदोलनाचा भडका उठू शकेल याची जाणीव त्यांना करून देत आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाहू मिलबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन हवेतच विरलं। शासनाला शाहू महाराजांचा इतिहास जतन करायचा आहे की पुसून टाकायचा, असा संतप्त सवाल प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उपस्थित केलाय। या कोल्हापूरचं वैभव म्हणजे छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी जे कार्यकर्तव्य केले या जगात कोणी केलं नाही, असं छत्रपती शाहू महाराजांनी या करवीर नगरीमध्ये एक इतिहास घडवला आहे। आणि हा इतिहास पुसण्याचं काम काही यंत्रणा करते याचं दुर्दैव वाटतं। या कोल्हापूर शहरामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, पालकमंत्री आहेत, या सगळ्यांनी ह्या शाहू मिलबाबत काहीतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे। शून्य नियोजनामध्ये काही होणार नाही
एकमेकांना फुटबॉलसारखं इकडं तिकडं करण्यात काही योग्य नाही. त्यामुळं पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांच्या इथं मिटिंग घेऊ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊ, यातनं काही ना काहीतरी आपण निर्णय घेऊ. हा शब्द गेला कुठे? अधिवेशन संपून गेलेला काळ कित्येक दिवस झाले. येणाऱ्या रविवारी पालकमंत्री आपण कोल्हापुरात आहात, तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावावी, कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करावी आणि या चर्चेतनं नेमकं मुख्यमंत्र्यांच्याकडे कोणता प्रस्ताव न्यायचा यावर एक ठोस निर्णय करावा आणि ही शाहू मिल वाचवावी. शाहू मिल आता बघायला गेलं तर ही वास्तू हळूहळू ढासळा लागलेली आहे. माझं एक मनात वेदना होत्यात की ह्यांना शाहू महाराजांचा इतिहास संपवायचा आहे का, हा एक प्रश्न म्हटलेला आहे. त्यामुळं तात्काळ याची बैठक घेणं आवश्यक आहे. वारंवार आंदोलनं करूनही शासनाला जाग येत नसेल तर यापुढं वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन उभारण्याचा इशारा माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांनी दिलाय. या मिलची अवस्था आत्ताच्या परिस्थितीला एकदम इतकी वाईट झालेली आहे की कोपऱ्याला भिंती ढासळायला लागल्यात, आतल्या बाजूला सुद्धा पत्रे उडून जायला लागल्यात. ना भूतो ना भविष्य. शाहू मिल ही शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या त्यात गोरगरिबाच्या हाताला रोजगार मिळून दे म्हणून ही शाहू मिलची स्थापना केली. आमचं मत आहे की शाहू महाराजचं स्मारक पण व्हावं आणि शाहू मिलसुद्धा चालू व्हावी, थोड्या ह्याच्यात गारमेंट पार्क व्हावं. अशा पद्धतीनं त्या इथल्या कामगारांची जे झालेले कामगार रिटायरमेंट त्यांचे बंद पडल्यामुळे ते हे झालेले आहेत, त्यांचे कुटुंब सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबासनी परत त्या ठिकाणी गारमेंट पार्क होऊन ते नोकरी मिळावी आणि अशा पद्धतीने शासनाला खऱ्या अर्थानं जाग आणण्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केलेलं आहे. इथं अनेक वेळेला बाबा इंदुलकर आहेत, खऱ्या अर्थानं दिलीप देसाई साहेब आहेत, खऱ्या अर्थानं ना भूतो ना भविष्य. आणि कितीपर्यंत ह्या सरकारला जाग आणण्याची वेळ येणार आहे हेच आम्हाला समजेना. कशा पद्धतीनं आंदोलन केलं पाहिजे हेच समजणार आले. कारण का म्हणून या ठिकाणी संपूर्ण बिल्डिंगच्या कोपऱ्याला भिंती पडायल्यात, ह्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माझ्या मते पालकमंत्र्यांनी सुद्धा आता येऊन तातडीनं भेट द्यावी आणि ह्याचा प्रस्ताव शासनाकडे ताबडतोब पाठवावा. ही माझी आमच्या समाजाच्या माध्यमातून, ही आमच्या मातंग समाजाच्या माध्यमातून शेजारी 10 एकर 36 गुंठे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्यावेळेला दिलेले आहे. खऱ्या अर्थानं त्या ह्याच्यावर अशा पद्धतीनं कोण तर कशा पद्धतीनं जर ह्याच्यावर नजर ठेवली तर ते कुठल्याही परिस्थितीत ते चालणार नाही. ही मिल हे शाहू महाराजचं स्वप्न आहे. ही मिल पण चालू पाहिजे, शाहू महाराजचं स्मारक पण चालू झालं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनं न देता शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे यांनी केली आहे. शाहू महाराजांच्या नावानं जी शाहू मिल या ठिकाणी सुरू आहे, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून ही स्थापन झालेली मिल याची आजची अवस्था बघितली तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये रागाची भावना निर्माण होते. शासनानं यावरती त्वरित एक ठोस उपाययोजना आखावी, एक मास्टर प्लॅन तयार करावा आणि ह्यामध्ये जे आता भिंत पडलेल्या भिंतीकडे सुद्धा दुर्लक्ष शासन करत आहे. रोज उठून राज्यकर्त्यांची जी भाषणं असतात, जी सुरुवात असते, ह्या महापुरुषांची नावं घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या सुरुवात होत असते आणि त्यांचे जे स्मारक आहे त्याची अवस्था बघण्यासाठी ह्यांना वेळ मिळत नाही. तर सामान्य नागरिकांच्या मध्ये, कोल्हापूरच्या जनतेमध्ये तीव्र रोष याबद्दल निर्माण झालेला आहे आणि तो रोष या राज्यकर्त्यांना परवडणारा नाही. माझे आपल्या माध्यमातून आव्हान आहे की राज्य शासनानं त्वरित या जे मिलमध्ये जे आता भिंत पडलेल्या आहे, आतील जे गोडाऊनचं बांधकाम पडलेलं आहे त्याच्याकडं लवकरात लवकर बघून ते दुरुस्त करावं आणि हे मिल सुरू करण्यासाठी एक ठोस उपाययोजना करावी. बहुजन समाजाच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं उभारलेल्या या मिलची झालेली दुरावस्था दुर्दैवी असून याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल. या वास्तुकलेची ज्या छत्रपती शाहू महाराजांनी रोजगार बहुजन समाजाला मिळावा, हाताला काम मिळावं म्हणून जी मिल उभा केली होती त्या आता दुर्दैवी अवस्था झालेली आहे. ही शासनाने याची दखल घ्यावी. तसेच आता अलीकडच्या काळात दीड महिने झाले या वास्तूची पडझड होत चाललेली आहे. त्या पडझडीकडे कुठल्याही ह्याचं लक्ष नाही आहे.
त्यांनी ही वास्तू चांगली जपावी आणि पुन्हा ही शाहू मिल सुरू व्हावी ही आमच्या सर्व माजी कामगारांच्या मुलांची इच्छा आहे. आणि जर काही ह्याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही माजी कामगारांची मुलं आणि त्यांची फॅमिली म्हणून करण्यात येईल. शक्तिपीठ महामार्गासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याची तयारी राज्य शासन दाखवते. मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं उभी असलेली हजारो कामगारांच्या घामाची साक्ष असलेली ही ऐतिहासिक मिल वाचवण्यासाठी आवश्यक निधी का दिला जात नाही असा सवाल कोल्हापूरवासियांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यात त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू मिलला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, संवर्धनासाठी विशेष निधी जाहीर करावा आणि या ऐतिहासिक वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी होतीये. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव प्रत्येक व्यासपीठावर केला जातो. मात्र त्यांच्या नावानं उभी राहिलेली ही ऐतिहासिक वास्तू आज भग्नावस्थेत उभी आहे. मुख्यमंत्री दौऱ्यात या प्रश्नाला न्याय मिळणार की पुन्हा एकदा आश्वासनांचाच पाऊस पडणार याकडे संपूर्ण कोल्हापूरवासियांचं लक्ष लागलंय.